महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने घोरपडी पेठ परिसरात मध्यरात्री छापा टाकून ऑनलाईन मटका जुगार घेणाऱ्याला रंगेहात पकडले। या कारवाईत मोबाईल फोन, रोकड आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 3,562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 17 मोबाईल क्रमांकावरती ऑनलाईन बुकिंग चालू असल्याचे उघड झाले। त्यानुसार 17 जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली असून राहुल दिलीप सिंग परदेशी असे अटक आरोपीचं नाव आहे। परदेशीचे शिक्षण B.Com झाले असून तो हा एका खासगी बँकेत रिकव्हरी एजंट म्हणून काम पाहतो। खडक पोलिसांना गुरुवारी रात्री गस्ती पथकातील आशिष चव्हाण, इरफान नदाफ यांना खबर मिळाली की घोरपडी पेठेतील कैलासवासीय निळू फुले जलतरण तलावाजवळ सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती मोबाईलद्वारे मटक्याचे आकडे घेऊन ऑनलाईन जुगार खेळवत आहे। ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना कळवण्यात आली। त्यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले। छाप्यात आरोपी एका दुचाकीवर बसून मोबाईलवर मटक्याचे आकडे घेताना दिसून आला। त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये 17 मोबाईल क्रमांकावरून मटका बुकिंग घेतले जात असल्याचे आढळले। तसेच मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे आणि ATM सारखी मनी ट्रान्सफर ॲप असल्याचेही पोलिसांना आढळले। चौकशीत आरोपी परदेशी याने कबुली दिली की तो मटक्याचे आकडे ग्राहकांकडून घेऊन मोबाईलवर नोंदवतो आणि त्या बदल्यात रोख तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे स्वीकारतो। या कारवाईत उघडकीस आलेल्या मोबाईल क्रमांक धारकांची चौकशी करण्यात येणार आहे। ऑनलाईन माध्यमातून जुगाराचा पैसा फिरत असल्यामुळे आर्थिक व्यवहारांचाही तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।